शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसलाय। संजय सेठी यांच्याकडे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार आलाय। शिवसेना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना हा मोठा झटका आहे। अध्यक्ष होण्याची सरनाईक यांची मागणी धुडकावून लावली आहे। संजय सेठी हे परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत। पालकमंत्री पदाच्या वाटपावरून अजूनही नाराज असलेल्या महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाला हा एक मोठा धक्का आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार आता परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना हा मोठा दणका मानला जातोय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले जातात आणि कृष्णातकडून आणखी या संदर्भातले सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, शिवसेनेला हा एक मोठा धक्का म्हणता येईल। प्रताप सरनाईकांनी मागणी केलेली होती अध्यक्ष होण्याची, मात्र परिवहन खात्याचा सगळा कारभार आता संजय सेठी यांच्याकडे सोपवण्यात आलाय। अनुपमा, दिवाकर रावते हे परिवहन मंत्री असताना कायद्यामध्ये बदल केला गेला होता, ज्यामध्ये जे परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडेच एसटी महामंडळाचा अध्यक्षपदाचा कार्यभार असणार होता आणि तसा बदल करून ते 5 वर्षे एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील होते। परंतु भरतशेठ गोगावले यांना मागच्या काळामध्ये अध्यक्षपद दिले गेले, त्यावेळी कायद्यामध्ये बदल केला गेला होता आणि त्यानंतर परत परिवहन मंत्री हे प्रताप सरनाईक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की आता एसटी महामंडळाचा अध्यक्षपदाचा कार्यभार देखील परिवहन मंत्र्यांकडेच असावा, परंतु आता तसं केले गेलेलं नाही। थेटपणे त्यांना नाकारलं गेलेलं आहे आणि एसटी महामंडळाचा अध्यक्षपदाचा कार्यभार हा सध्या परिवहन विभागाचे जे अपर मुख्य सचिव आहेत संजय सेठी यांच्याकडे दिला गेलेला आहे। यामुळे शिंदे गटामध्ये सध्या नाराजी पसरलेली पाहायला मिळते आणि हा दणका जो आहे तो शिंदे गटाला दिलेला पाहायला मिळतोय आणि यामुळे महायुतीच्या अंतर्गत वादाला देखील या निमित्तानं सुरुवात झालेली पाहायला मिळते। कारण पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू झालेला आहे त्यावरून नाराजी होती आणि आज जो अद्याप देखील असलेली पाहायला मिळतच आहे। परंतु आत्ता या महत्त्वाच्या निर्णयामुळं जे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे तो पूर्णपणे संजय सेठी यांच्याकडे असणार आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक एसटी संदर्भातल्या योजना आहेत किंवा नियोजन आहे, बैठक आहेत, हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेत होते। कर्नाटकमध्ये देखील ते गेले होते, तिथल्या परिवहन सेवेचा अभ्यास त्यांनी केला होता। त्यानंतर प्रीमियम बस सेवा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सुतोवाच केलं होतं। अशा प्रकारच्या अनेक योजना आणि त्या संदर्भातलं नियोजन बैठका देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी महामंडळाच्या घेतला जात होत्या, परंतु त्यांना एक दणका मानला जातोय। कारण थेट त्यांना अध्यक्षपद दिलं जाणार नाही आहे, थेटपणे हा कारभार हा दुसऱ्याकडे दिला गेलेला आहे। त्यामुळे शिंदे गटात नक्कीच एक नाराजी पसरलेली पाहायला मिळते। निश्चितच अर्थातच शिवसेनेमध्ये नाराजी पसरलेली आहे, मात्र यावर आता एकनाथ शिंदेंची सुद्धा प्रतिक्रिया बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली दिसतेय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।